श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला जे वटपौर्णिमेची पूजा करतात त्या पूजेच्या दिवशी कोणत्या कलरची साडी चुकूनही घालायची नाही आणि कोणत्या कलरच्या साड्या घालायच्या, तुमच्यासाठी कोणता कलर शुभ आहे किंवा कोणत्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालाव्यात, ही सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा, वटवृक्षाचे महत्त्व सांगायचे झाले तर बरगद प्रतिबिंबाद्वारे वाढ, सामर्थ्य आणि आत्मजागृती दर्शवते. त्यामुळे ध्यान आणि मन शांत होते. 7 दिवस जर वटवृक्षाखाली बसल्यानंतर बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते असे म्हणतात. त्यामुळे वटवृक्षाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर मनापासून वटवृक्षाची पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात असे म्हटले जाते. बघा, पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी ही वटपौर्णिमा 21 जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते. पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ देत असते परिणाम. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप मोठे व्हावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते. तर वटसावित्री 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होईल, तर ही पौर्णिमा समाप्ती 21 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल. अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचे जे व्रत आहे ते 21 जूनला शुक्रवारी करायचे आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात, तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये, याबद्दलची सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात. पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे की ती जी साडी तुम्ही मासिक धर्माच्या वेळी घातली असेल तर ती साडी वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही. किंवा एखाद्या सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातली असेल तर ती देखील वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही. आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे 5 शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो. तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य आणि उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो. महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे. या सर्व कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात. माँ दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो. तसेच हा रंग चिरंतर, सनातनी आणि पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील बघा, लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता. आपण मॅचिंग काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंगच करत असतो. पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. दुसऱ्या रंगाच्या बांगड्या घालण्या म्हणजे काळा रंग असेल तर या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाही. तसेच दुसरा रंग आहे आता हिरवा रंग. आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत असतो. हिरवा रंग एकांताचा निर्देशक आहे.
सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी, आपल्या संधेत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो. जशी हिरवी साडी, बांगड्यांचा हिरवा चुडा, त्यानंतर तिसरा रंग तो म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतो. पण आता असं झालं आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगा एकापेक्षा जास्त साड्या आहेत. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही. असेही काही लोक सांगतात, गुलाबी रंग नेहमी तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात. त्यानंतर आहे चौथा रंग, तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा ज्ञान आणि सेवा याचे प्रतीक आहे, जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो धर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणजेच भारताच्या शाश्वत, सनातनी आणि पूर्व जाणींच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे. तो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घालू शकता. त्यानंतर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू शकता. पिवळा रंग जर वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा आणि प्रेम आणि आनंद, ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो. विशेषतः आपण हा रंगाचा गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात. हा पिवळा रंग परिधान करू शकता. हे झाले 5 शुभ रंग. तुम्ही तुमच्या 5 शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता. आणि त्यानंतर जे उरलेले काही रंग आहेत ते म्हणजे आकाशी रंग किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची साडी देखील आपण घालू शकता. फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही. तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाची साडी वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही. किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी आहे आणि त्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही. तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज जर तुमचा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही. काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही. पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही ते घरामध्ये कपडे घालत असता तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे हे घालायचे नाहीत. त्या दिवशी जेव्हा एखादे शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी काळा रंग घालायचा नाही. कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता खेचली जाते. तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही, तो म्हणजे सफेद रंग. सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुहासणीचा दिवस असतो. या दिवशी सफेद रंगाची साडी घालायची नाही. तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील घालायचा नाही. त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा. जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही. निळा रंग घालू शकता पण जो डार्क निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही. त्या रंगाच्या बांगड्या देखील, टिकली देखील लावायची नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला परिधान करायची नाही. फिक्कट निळा रंग तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आज आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या कलरच्या साड्या घालायच्या, ब्लाऊज घालायचा, बांगड्या घालायच्या, ही सर्व सविस्तर माहिती आज आपण पाहिली. वटपौर्णिमेचा मुहूर्त काय आहे, वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे, ही माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये, मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या कलरची साडी घालायची हा संभ्रम राहणार नाही. तर चला मग व्हिडिओला एंड करूया. धन्यवाद.